हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आपण आज बनवूया साधी सोपी सरळ अशी बटाटा आणि वाटाण्याची भाजी। अगदी घरात भाजीला काही नसले तेव्हा आणि सर्वांच्या आवडीची, मुलांना तर विशेष आवडते अशा प्रकारची भाजी अगदी सोप्या पद्धतीने बनवली आहे। अर्धी वाटी वाटाणे सुद्धा घेतले आहे त्यासाठी आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-15 लसूण पाकळ्या घातल्या आहे मी। त्यानंतर 4 मिरच्या घेतल्या आहे, अर्धा चमचे जिरे घालायचं आणि जी थोडीशी ठेचा टाईप अशी जाडसर चटणी करून घ्यायची। थोडंसं आलं घातलं आहे 1 इंच, हलकसं फिरून घ्यायचं पाणी न घालता। हे बघा, जाडसर अशी भरड काढून घेतली आहे। त्यानंतर बटाटे कट करून घेत आहे मी। आधी सोलून घेतले बटाटे, व्यवस्थित पूर्ण साल काढून घेतले। तुम्ही पाहिजे तर बटाटे उकळून सुद्धा घेऊ शकता, पण उकळलेल्या बटाट्यात हा जो मसाला असतो किंवा जो तिखट आणि मिठाचा स्वाद असतो तो आतपर्यंत मुरला जात नाही। त्यामुळे मी शक्यतो बटाट्याची भाजी अशा प्रकारे कट करून नंतरच बनवते। पूर्ण व्यवस्थित साल काढून घेतली आणि त्यानंतर बटाटे कट करून घेतले आहे। अशा प्रकारे 3 बटाटे घेतले होते आणि अर्धी वाटी वाटाणे होते। बटाटे कट करून झाल्यानंतर धुवून घेतले आणि साईडला ठेवले। त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं। तेल गरम झालं, त्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली, अर्धा चमचा मोहरी घातली होती, अर्धा चमचा जिरे घातलं, चांगली फोडणी तडतडू दिली। त्यानंतर यामध्ये थोडासा कढीपत्ता घातला आहे। कढीपत्ता पण व्यवस्थित परतवून घ्यायचा। त्यानंतर एक कांदा कट करून घेतला होता मी। आपली जी मिरची आणि लसणाची पेस्ट होती ती घातली, आधी व्यवस्थित परतून घेतली 2 मिनिटसाठी। त्यानंतर बारीक कट करून घेतलेला एक कांदा होता तो घातला। कांदा सुद्धा हलकासा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा। कांदा परतवून झाला होता। नंतर आपण यामध्ये सुके मसाले घालूया। थोडेसे हळद घातली आहे 1 चमचा। हळद घातल्यानंतर पण मी थोडंसं परतवून घेतलं याला। त्यानंतर वाटाणे घातले आहे आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतला होता 3 पाण्याने, तो घातला आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। पटकन तयार होणारी आहे ही रेसिपी। एखाद दिवशी आपल्याला भाजीला काही नसतं, अशा वेळेस बटाटा पटकन मदतीला धावून येतो आणि शिवाय कधी कधी उशीर झालेला असतो उठायला, त्यावेळेस सुद्धा आपण बटाटा बनवू शकतो। मीठ घातलं मी आणि थोडीशी मुलांच्या टिफिनला द्यायचं आहे म्हणून अगदी थोडीशी साखर घातली 1 चिमूटभर। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अगदी 5 ते 7 मिनिटात अशा प्रकारची बटाट्याची भाजी शिजवून तयार होते। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि हे पाणी यामध्ये मिक्स करून घेतलं। त्यानंतर या भाजीवर झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटांसाठी लो फ्लेमवर ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची। हे बघा, मस्त असं बटाटा आणि वाटाणा सुद्धा आपला शिजवून झाला होता। त्यानंतर मी यामध्ये बारीक कट करून घेतलेली, स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घातली आहे, एकजीव करून घेतला आणि हलकसं गार होऊ दिलं। त्यानंतर आपण आता टिफिन पॅक करून घेऊया। मी एका टिफिनमध्ये बटाटा ठेवला आणि एका टिफिनमध्ये थोडीशी कैरी घेतली आहे कट करून। चपाती घेतली होती, चपातीला तूप लावून व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। अशा प्रकारे टिफिन बनवून बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।
आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीसाठी। अशाच प्रकारे वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।